लोहा कंधार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे उमेदवार ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज माळाकोळी येथे ही जाहीर सभा आयोजित केली आहे। आदरणीय प्रतापरावजी चिखलीकर साहेब, मी ज्यांना माझ्या आणि चिखलीकर साहेबांच्या मध्ये बसवत होतो यासाठी की ते देशाच्या सार्वभौम सभागृहातल्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत। पण वरिष्ठ सभागृहाच्या सभागृहात जाऊन सुद्धा जे आणखीनही विद्यार्थी आहेत ते माननीय खासदार अजितजी गोपछेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी धर्माधिकारी, छत्तीसगडहून भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी प्रभारी म्हणून आलेले आदरणीय भरतजी मटरिया, माननीय प्रणिताताई देवरे, माननीय चित्राताई लुंगारे, माननीय गोरेताई, माननीय उपजिल्हा प्रमुख बाळासाहेबजी कराळे, वसंतरावजी सुगावे, माननीय बाबूरावजी केंद्रे, प्रवीणजी चिखलीकर, स्वप्नीलजी लुंगारे, मोतीरामजी मोरे, संभाजीरावजी पुयड, बालाजीराव मारतळेकर, किसनरावजी इफडे, देवीदास महाराज गित्ते, चंद्रमुनी मस्के, मनोहरजी भोसीकर, सखाराम तात्या तिडके, बालाजी राठोड, रोहित पाटील, आनंदराव पाटील शिंदे, इथं उपस्थित व्यासपीठावर असणारे महायुतीचे सर्व सन्माननीय नेते, आजच्या या सभेला प्रतापरावजी चिखलीकर साहेबांना आशीर्वाद द्यायला इथं उपस्थित असलेल्या माझ्या मोठ्या संख्येने असलेल्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, माळाकोळीचं आणि मुंडे कुटुंबाचं काय नातं आहे हे आपल्याला सांगायला नको। हे चिखलीकर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं, पण एक वेगळं नातं आहे ज्याचा कधी उल्लेख झाला नाही की या माळाकोळीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं एकच मंदिर आहे आणि त्या 12 पैकी पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाचं म्हणजेच परळी वैद्यनाथाचं मी इथं आज या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला आलो। खरं तर या माळाकोळीला कुणी ओळख द्यायची, जगात सांगायची गरज नाही। देशातले
बहुतांश मोठे मंदिर जर कुणी उभे केले असतील तर या माळाकुळीने केलेत हे मला सांगायला अभिमान वाटतो. पण आणखीन एक ओळख आज तुमच्या सर्वांच्या शिरपेशात मी घालतोय, जी कदाचित तुम्हालाही माहित नसेल, की 12 ज्योतिर्लिंग करायचे म्हणलं तर साधी सोपी गोष्ट नाही. संबंध देशभरातले हे 12 ज्योतिर्लिंग एकाच गावात आणून बसवणं, हे देशात असं कुठंही मंदिर नाही. ही एक आगळी वेगळीची ओळख. या 12 ज्योतिर्लिंगाचं महत्व काय असतं ते मला माहिती आहे. देवाच्या आशीर्वादाने मी भाग्यवान आहे की मला श्रावणामध्ये 12 दिवसात या देशातल्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करता आलेत. 2010 माझ्यासारख्याला 12 दिवस लागत असतील, तुम्ही तर 12ला 12 एकत्र केलेत. असं गाव देशात नाही. म्हणून आज तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा केली. देवस्थानाचे अध्यक्ष तिडकेदादांनी माझ्या जवळ येऊन सांगितलं की माळाकोळीच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या या तीर्थस्थळाला राज्यातलं सर्वात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आपण भरीव निधी द्यावा आणि त्याचा विकास करावा. आज मी तुमच्या सर्वांच्या समोर शब्द देतोय की या 12 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासाची जबाबदारी आणि राज्यात ज्योतिर्लिंगाचा दर्जा देण्याची जबाबदारी मीही घेतो आणि आमदार म्हणून तुमचे प्रतापराव चिखलीकर पाटील साहेब घेतो. खरं तर ही विधानसभेची निवडणूक अतिशय वेगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणी होते. लोकसभेची निवडणूक काही दिवसापूर्वी झाली, ती एका वेगळ्या वातावरणात झाली आणि नेमक्या त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळं विधानसभेच्या निवडणुकीचे ह्या निवडणुकीवर सुद्धा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायला. माझी हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की विधिमंडळातला पहिला प्रवास प्रताप पाटील चिखलीकरांचा जरी अपक्ष उमेदवार म्हणून झाला असेल, आमदार अपक्ष झाले असतील, त्या 2004ला सुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना स्वर्गीय मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता. आणि त्यांचा संबंध राजकीय प्रवास त्यांनी सांगितला. अपक्ष धनुष्यबाण, राष्ट्रवादी, कमळ, पुन्हा घड्याळ. तो 2004ची ती विधानसभेची निवडणूक, ज्या निवडणुकीत स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिला, आज मी त्या कुटुंबातला मोठा म्हणून, त्यांचा पुतण्या म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्याच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाची आठवण आपल्याला आणि इथल्या मायबाप जनतेला करून द्यायला आलो.
आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा पराभव झाला. बीडमध्ये आमच्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आमदार पंकजाताईंचा पराभव झाला. अनेक ठिकाणी महायुतीचा पराभव झाला. तो का झाला? कारण लोकसभेच्या निवडणुकीत मायबाप जनतेने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आणि मतदान दिलं नाही. मतदान दिलं जात पात आणि धर्म म्हणून. आणि या देशाला आणि या महाराष्ट्राला आणि या मागासलेल्या मराठवाड्याला जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून पुढच्या पिढ्याना पिढ्या बर्बाद होतील, पण आपला विकास कधीच होणार नाही. ही गोष्ट या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. एकीकडे सबंध महाराष्ट्रात महायुती लढते आहे. एक रूप एक जीव होऊन आज जबाबदारीपूर्वक तुम्हाला सांगतो, तुमच्या हातातही आज जग आहे. म्हणजे पाण्याचा नाही, तो धरलाय ना त्यांनी, बघा मोबाईल. हे जग आहे, विश्व आहे. त्याच्याहून सगळं कळतं. त्याच्यातून तुम्हाला सुद्धा कळत असेल की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. कुणाच्या मनात जर शंका असेल तर कृपा करून ती शंका काढा. एकीकडे चिखलीकर साहेबांसारखं नेतृत्व जे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांनी जात पात धर्म कधी बघितला नाही. मी समाजकारणात आहे, राजकारणात आहे. पंकजाताई समाजकारणात राजकारणात आहेत. आम्हाला कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि माझे वडील स्वर्गीय अण्णांनी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण शिकवलं नाही. अरे आपली जात काय तर सेवा, आपला धर्म काय तर सेवा. या मायबाप जनतेची सेवा करणं हेच आपला धर्म आहे, हीच आपली जात. लोकसभेच्या निवडणुकाचा निकाल झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे भले भले नेते सगळेजण घोड्यावर बसले होते. आता काय म्हणले, विधानसभा आपलीच. आजही हवेत आहेत, पण यांना माहित नाही की जमीन आणि जमिनीच्या खाली काय चाललंय. पण महायुतीच्या सरकारने ज्यावेळेस शेवटचा अर्थसंकल्प महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला या ठिकाणी दिला, त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठी घोषणा कुणासाठी होती तर ती आमच्या लाडक्या बहिणीसाठी महिन्याला 1500 रुपये देण्याची. मला तो अर्थसंकल्पाचा दिवस आठवतोय. आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी तो अर्थसंकल्प मांडला, ही घोषणा केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एवढी टीका केली की ती बोले अशी कुठे घोषणा असते का, अशी योजना येऊ शकत नाही, सरकार एवढे पैसे देऊ शकत नाही, ही फसवी योजना आहे. ज्या वेळेस पहिल्याच महिन्याचे या योजनेचे पैसे आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर गेले त्यावेळेसही महाविकास आघाडीचे हे माणसं गप बसले नाहीत. ते म्हणले लवकर काढून घ्या, ह्यांचं काही खरं नाही. मी जे बोलतोय ते खरं आहे का नाही? ते तसं बोलायला म्हणून आपण ठरवलं की 3 महिन्याचे एकदाच द्यायचे. लाडक्या बहिणीला राखी पौर्णिमेला 3 महिन्याचे एकदाच दिले.
ते एकदा दिल्यानंतर आता या लाडक्या बहीण योजनेवर विरोधकांना टीकाच करता येईना, त्या योजनेचं स्वागतही करता येईना आणि त्यांच्या लक्षात आलं आता लाडक्या बहिणीमुळं आपल्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काही खरं नाही. हे एवढे लबाड माणसं आहेत. योजनेवर टीका बंद केली, पण जे सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये देते ते 1500 रुपये तुमच्या खात्यात येऊ नये म्हणून हे कोर्टात गेले ही योजना बंद पाडण्यासाठी. आता लाडक्या बहिणीला ज्यावेळेस 7500 रुपये मिळाले, टीका करता येईना, कोर्टात गेले, कोर्टात नाही काय होईना, मग आता महायुती सरकारवर टीका काय करायची म्हणले लाडक्या बहिणीचं झालं, महायुतीने आता लाडक्या भावाचं बोलावं. आता लाडक्या भावाला सुद्धा 6000 10,000 स्टायपंड दिला जातो. आता लाडके भाऊही खुश झाले. आता लाडक्या भावाच्या योजनेवर टीका करता येईना, मग आमच्यावर टीका करायला लागले. म्हणजे आता लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, लाडक्या शेतकऱ्याचं काय? मग शेतकरी लाडका झाला, तो अगोदरच होता. अरे या देशात एकमेव असं राज्य आहे, मी कृषी मंत्री झालो, 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेची या ठिकाणी या महाराष्ट्रात आपण योजना आणली. मी साधा सरळ हिशोब शेतकऱ्यांना विचारतो. सोयाबीनचा प्रीमियम भरायचा आपल्या खिशातून, 1 रुपयाची योजना यायच्या अगोदर आपल्याला किती पैसे भरावे लागायचे? 1250. कापसाला 1650. बरोबर आहे का नाही? आता 2 वर्ष झालं हे 1250 तुम्हाला भरावं लागत नाहीत, हे 1650 तुम्हाला भरावं लागत नाहीत. मग तुमच्या खिशातले हे वाचले का वाचले नाहीत? वाचले ना. आणि पुन्हा रुपयात, आणि जे मिळेल ते जंगली रम्मीपेक्षा जास्त आहे. खरं आहे का नाही? बघा एवढे जण हसलेत, याचा अर्थ हे सगळे जंगली रम्मी खेळतात. एवढे हसणार नाही तर जंगली रम्मी म्हणल्यावर तुम्हाला कळलंच नसतं ही जंगली रम्मी काय आहे. पण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हाय. 1 रुपयात पीक विमा योजना आणली. मागच्या वर्षी कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. महायुती सरकारने जाणीव ठेवली, शेतकऱ्याचं नुकसान झालं. हेक्टरी 5000 रुपये कापूस आणि सोयाबीनला अनुदान द्यायचं आणि 2 हेक्टर पर्यंत 5000 कोटी रुपये या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या भावांतर योजना आणली. ते सुद्धा पैसे तुम्हाला मिळाले, ते 5000 मिळाले. त्याच्यानंतर आपली अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी होती, म्हणले आम्हाला लाईट मोफत पाहिजे. या महायुती सरकारने पहिल्यांदा या देशात शेतकऱ्यांना मोफत लाईट देण्याची योजना आणली. आणि ती अशी तशी नाही, मागचं भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही अशी व्यवस्था करून ठेवली आहे. आता जेवढ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचं अधिकृत कनेक्शन असेल असं मी समजतो. ज्यांनी नाही वाजवल्या त्याचं पण मला सांगा, एक शेतकरी असा आहे ज्याचं 7.5 HP ची मोटर आहे आणि 7.5 HP मोटरचं वर्षाचं बिल त्याला किती येते? कोणी आहे का इथं? म्हणजे आपल्याला भरायचंच माहित नाही. 10 ते 11,000 रुपये बिल येतं. आता हे वाचले का नाही? पीएम किसान सन्मान योजनेतून 6,000 रुपये. मी कृषी मंत्री झाल्यानंतर त्या पीएम किसान सन्मान योजनेला आपण त्यातून प्रेरणा घेऊन राज्यानं नमो किसान सन्मान योजना चालू केली. ते 6,000 12,000 बरोबर आहे. ते येतात का नाही?
आता त्याच्यानंतर मोदी साहेबांनी दादांनी सांगितलं आता 15,000 रुपये वरचे आणि खालचे. आता हा शेतकरी लाडका झाला. आता शेतकऱ्यावर काय बोलता येणार. आता राहिलं काय. या महाराष्ट्रात महायुती सरकार या डायरेक्टलं असं पहिलं की 12.5 कोटीपैकी जवळजवळ 8 ते 9 कोटी मायबाप जनतेच्या खात्यात डायरेक्ट योजना या ठिकाणी देतंय का नाही. आणि आज तुम्हाला सगळ्यांना दिलंय. आणि देऊन आज आम्ही या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर साहेबांना या ठिकाणी मत मागायला आलो. बरोबर आहे. दिलंय उगाच नाही. ताई ती कर्नाटकामधली योजना भाजपने केली नव्हती. ती योजना काँग्रेसने कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये महालक्ष्मी योजना महिन्याला 3,000 रुपये देणार हे त्यांच्या घोषणापत्रामध्ये होतं. त्याचीच कॉपी पेस्ट केली आणि आता महाराष्ट्रात तीच योजना आणली. मी म्हणलं आला खरंच जर कर्नाटकामध्ये अशी योजना घोषणा केल्यानंतर तिथं जर काँग्रेसचं राज्य आलं असेल तर तिथं कुठेतरी लाडक्या बहिणीला पैसे मिळत असतील. विचारलं. ती म्हणली ती फक्त घोषणा होती. रुपया कर्नाटक मधल्या आमच्या लाडक्या बहिणीला महालक्ष्मीतले मिळाले नाहीत. तेवढ्यावर थांबले नाहीत. आपल्याला लागून तेलंगणाची निवडणूक झाली. माहिती घ्या आपल्यापैकी जाणारे येणारे असतील. त्या निवडणुकीत सुद्धा हीच महालक्ष्मी योजना हेच 3,000 रुपये तीच घोषणा सरकारमध्ये आले. लाडक्या बहिणीला विसरून गेले. 1 रुपया तिथं नाही. हिमाचल प्रदेशमध्ये हीच योजना नाव हेच 3,000 रुपये हेच सरकारमध्ये आले. पण लाडक्या बहिणीला विसरले. आणि जे टीका करत होते की लाडक्या बहिणीला आम्ही 1,500 देतोय कोर्टात गेले ते मिळू नये म्हणून. आणि आता जाहीरनाम्यात थोबाड घेऊन सांगतात की आम्ही आता महालक्ष्मीतून 3,000 देणार. तर मी विश्वास ठेवणार आहे. काय लबाड माणसं आहेत. आज मी आपल्याला हेच विश्वास द्यायला आलो की लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 1,500 आज आणि आता तर 2100 जाहीर केले. तुम्ही चिखलीकर साहेबांना आमदार करा. आपल्या खात्यावर 2100 रुपये येतील. आणि शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलंय की भावानो आत्ता इतकं एवढं दिलंय जे खात्यात आलंय. आणि पूर्वीचं जे कर्ज आहे ते महायुतीचं सरकार आल्यानंतर 3 लाखाची कर्जमाफी हे सरकार करणार. आता एवढं दिलेल्या माणसाचा अनुभव खरा का उगच कागदावर लिहून आता मत मागायला तुमच्याकडे आले त्यांचा अनुभव खरा याचा विचार करा. ही निवडणूक त्याच्यासाठी महत्वाची आहे. ही निवडणूक तुमच्यासाठी महत्वाची आहे. ही निवडणूक तुमच्या घरातल्या एकूण आर्थिक स्थितीला सरकारची काय मदत होतीये महायुतीनं काय दिलं याच्यासाठी महत्वाची आहे. आणि पुन्हा सांगतो ही लोहा खंडारची निवडणूक माझ्यासाठी का महत्वाची आहे. हात जोडून पाया पडून आपल्याला सगळ्याला सांगतोय जात पात धर्म या निवडणुकीमध्ये तुम्ही आणू नका. तुम्हाला वाटतंय की महायुतीचं सरकार यावं. वाटतंय का नाही. बरं तुम्हाला एवढं तर वाटतंय की माझं आणि पंकजाताईचं म्हणजे आमच्या नावामध्ये आमचा काही स्वार्थ नाहीये. आमचं नाव जे आहे ते तुम्ही आमच्या मागे ताकद उभी आहेत म्हणून महाराष्ट्रात नाव आहे. तुमचा विश्वास आमच्यावर आहे. आमचं अस्तित्व काय तर तुम्ही आहेत. बरोबर आहे. आणि आता हे अस्तित्व जर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मत इकडे तिकडे अपक्षाला टाकून आपला महायुतीचा आमदार पाडून महाविकास आघाडीचा आमदार जर निवडून आला तर आम्ही जे तुमचं अस्तित्व आहोत, आम्ही जे तुमचा विश्वास आहोत, तुम्ही जे आमची ताकद आहात त्याचं महाविकास आघाडी सरकारमध्ये हाय काय सांगा. महायुतीचं सरकार आलं नाही
मी आमदार, ताई विधान परिषदे आमदार, तुमचं कसं चला. म्हणून काही जण इथं मला कळालं अपक्ष उमेदवार आमचं नाव घेऊन मत मागायला लागले. जन्मात नाही. मी आज म्हणून या ठिकाणी आलोय. आपलं एक एक महत्वाचं आहे आणि ते मत याच्यासाठी महत्वाचं आहे की पुन्हा महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. अरे तुम्ही आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत आणि पुढे राहणार असू तर महायुतीचं सरकारच यावं लागेल. आपली मतं इकडं तिकडं घालून जमणार आहे का? जमणार आहे? माझ्या विरोधात आले होते तुतारीचे नेते. तुम्ही ऐकलं असेल. मी काय एवढ्याशा कुटुंबातला हलक्या, हाय का नाही का लक्षात? हाय का नाही? बसवायचं उरावर काय? जे कोण अशा पद्धतीनं इकडं तिकडं मत करून आपल्याला फसवून आपला विश्वासघात करायचा प्रयत्न करायला लागलेत, त्यात सगळ्यांना इथं आलेल्यांनी आपलं मतदान तर द्यायचंय, आपल्या कुटुंबातलं द्यायचंय. जे कोण असे फिरणार आहेत त्यांना सुद्धा हात जोडून सांगा की हे स्वर्गीय मुंडे साहेबांनी जे अस्तित्व या महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे त्याचं पुढे आणखीन 25-50 वर्ष टिकवायचं असेल तर महायुतीचं सरकार आणि प्रताप चिखलीकर साहेब निवडून यायला पाहिजे. आता याच्या पलीकडे काही स्पष्ट आणखीन सांगू. आता जे कोण असतील त्यांचे काय चिन्ह असतील मला देणं घेणं नाही, पण त्यांना सांगा आणि त्यांनी थोडीशी जनाची नाही मनाची थोडी ठेवा. निवडून यायचा पत्ता नाही. कशाच निवडून येत नाहीत. कुठल्याच गणितात, कुठल्याच गणितात. तुम्हाला वाटतंय का? मग का आपलं मत वाया घालता? आणि आपलं गेलेलं मत वाया गेलेलं याचा फायदा कुणाला होणार आहे याचा विचार करा. आणि हे राजकारण सुद्धा कोण करतंय याचा विचार तुम्ही करा. अरे या माणसानी आपलं सबंध आयुष्य या मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यासाठी झिजवलं. तुमच्या सगळ्यांची सेवा करून झिजवलं आणि आजही ते या निवडणुकीत तुमच्या सेवा करण्यासाठी उभे आहेत. तर तुम्ही सुद्धा त्यांच्या सेवेच्या प्रती खंबीरपणानं त्यांच्या पाठीमागं मतरूपी आशीर्वाद देऊन उभं राहायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्या काही बी अडचणी असतात. मागं तळ्यातच बसली सगळी. आंदोलन होतं ना आपलं, होतं का नाही? मी अर्धा दिवस अधिवेशन बंद पडलं होतं का नाही? विरोधी पक्ष नेताच होतो, विधान परिषदेचा होतो. पण अर्ध्या दिवस तुम्ही आंदोलनात बसलात. इथला प्रश्न आहे, प्रमुख आहे, व्हायला पाहिजे. आणि ज्या वेळेस अर्धा दिवस मी अधिवेशन बंद पाडलं तुमचं आंदोलन उभ्या महाराष्ट्रात गेलं आणि सरकारलाही वाटलं की आता करावं लागतंय, नाही तर काही खरं नाही. ही तुमची ताकद आहे, धनंजय मुंडेची नाही. ज्या वेळेस जी संधी मिळेल त्या संधीत आम्ही कधीच तुम्हाला विसरलो नाहीत. आणि इथले आपले आणि परळीचे नाते गोथी हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मी खरं नातं सांगितलंय जे ईश्वर निर्मित आहे. तुम्ही सगळे 12 ज्योतिर्लिंगीत आलेत आणि मी पंचम द्वादश ज्योतिर्लिंगामध्ये 5वा वैद्यनाथाचा. मी इथं तुमचा आशीर्वाद प्रतापराव चिखलीकरांसाठी घ्यायला आलो आहे. याच्या पलीकडे काय आणखीन सांगायचं? म्हणून ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यांचे स्वर्गीय मुंडे साहेबांपासून ताईंपासून माझे काय ऋणानुबंध आहेत हे आपल्याला सांगायची गरज नाही. आणि मी आज आपल्याला सांगतोय, मी आज तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार चिखलीकर साहेब या ठिकाणी उमेदवार आहेत. उद्या ते आमदार होणार आहेत. ते महायुतीचे आमदार झाल्यावरच आमचं ताईचं बी काही खरं आहे ना? नाही तशी तुम्हाला गरज नाही, तुम्ही सगळ्या देशात मंदिर बांधता. पण राजकीय सामाजिक काय प्रतिष्ठा आहे ना?
देशात तुम्ही कुठं जरी गेलात, महाराष्ट्रात कुठंही मंदिराच्या कामाच्या निमित्तानं गेलात, आमच्या सारख्याचं नाव घेतलं तर तुमची मान खाली जाते का 2 इंचानं छाती फुगली हेच तुम्ही सांगा. म्हणून अशा पद्धतीनं नाही. ज्यांनी कुणी केलं असेल जातीपाती धर्माचं राजकारण करून आपली पोळी एखाद्या निवडणुकीत भाजली असेल, भाजू द्या, पण आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे. आपल्याला सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचंय. कारण हेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन गेले, स्वराज्य उभं केलं. त्या स्वराज्याला त्यांनी ना छत्रपती नाव दिलं, ना शिवाजी दिलं, ना भोसले दिलं, रयतेचं राज्य दिलं. आणि ज्या रयतेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श उभा करून दिला, प्रत्येक गावाला गावकुस दिला, गावगाडा दिला. त्या प्रत्येक गावकुसात गावगाडात 18 पगड जाती धर्मातले लोक काही महिन्यापर्यंत आपल्या प्रत्येकाच्या सुखादुःखात होते, प्रत्येकाच्या आनंदात होते, प्रत्येकाच्या अडीनडीला होते. आज तो सामाजिक सलोखा, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पुन्हा महायुतीचं सरकार आणि प्रतापराव चिखलीकर साहेबांना इथलं आमदार म्हणून निवडून आणून आपल्याला निर्माण करायचं आहे, हे सांगण्यासाठी आलो आहे. म्हणून येत्या 20 तारखेला 2 नंबरला असं केलं की असं असतं. याचा अर्थ काय? 2 नंबरला प्रताप चिखलीकर साहेबांचं नाव आहे, चिन्ह आहे घड्याळ. हात जोडून कळकळीची विनंती आहे. आज अनेक जण म्हणले की चहाला या वगैरे वगैरे. मी म्हणलं हात जोडून विनंती, पुढे मला आणखीन सभा आहे, मी बी तिकडे उभा आहे. आणि तुम्हाला माहिती माझं कसं चाललंय. महाराष्ट्रात 228 मतदारसंघाची चर्चा फक्त परळीची. चलू द्या, काय फरक पडत आहे. मी तर फॉर्म भरताना सुद्धा लोक बोलले का, जिथं आपण 25 वर्ष सेवा करतो त्या मायबाप जनतेवर तेवढा आपला सुद्धा विश्वास असला पाहिजे. कुणी कुठूनही आव्हान देऊ द्या, पण ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही विजय निश्चित करा. तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही, ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतो आणि चिखलीकर साहेबांच्या आणि इथल्या मायबाप जनतेच्या समोर मी घेतो की कसलीही तुम्हाला अडचण येणार नाही. पण कृपा करून आमचे कुठं नावं वापरून हे उभा आहे, ते उभा आहे, हे मत ते मत, 2-4 हजारच्या मतानं इकडं तिकडं कशासाठी, बिलकुल ते करू नका. 20 तारखेला प्रतापराव चिखलीकर साहेबांना आशीर्वाद द्या. 23 तारखेला प्रतापराव चिखलीकरांचा गुलाल उडला. आणि मी आपल्याला सांगतो की पिढ्याना पिढ्या मालेगावच्या जत्रेत आमच्या घराण्याची पाल आहे. आज नाही, ती पिढ्याना पिढ्यापासून आहे. अण्णा गेल्यानंतर माझं येणं जमत नाही, कारण सगळं आता माझ्या एकट्यावरच असल्यामुळे. पण इथून पुढे आज नियमाने सांगतो, मी सगळ्याला शब्द दिलाय की ज्या वेळेस मालेगावच्या यात्रेला मी या वर्षीपासून येईल त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी मला चहाला बोलिलंय प्रत्येकाच्या घरी इथं माळाकोळीत आपल्याकडे येईल. अपेक्षा एवढीच आहे. या ज्योतिर्लिंगाला 12 ज्योतिर्लिंग तुम्ही एकत्र केले, देशात एकमेव मंदिर आहे. माझा अभ्यास आहे म्हणून मी सांगतो. त्या मंदिराला साक्षी ठेवून आपण सगळ्यांनी प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या पाठीमागं आपले आशीर्वाद उभे करा, त्यांना विजयी करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.